सभागृहात सभा सुरू होताच दुसरा विषय चालू होता. तिथे सन्माननीय आमचे माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांनी कन्सल्टंटवर विषय मांडला की बदलापूर नगरपालिकेला 4 कन्सल्टंट असताना तुम्ही एकाच कन्सल्टंटचं नाव कसं घेतलं आहे, असं वामनदादा बोलत असताना तिकडनं सन्माननीय प्रभाकर पाटील हे उठले आणि त्यांनी एक ज्ञानेश्वर म्हात्रे जे आमचे छोटे बंधू आहेत, त्यांचा आमदार आहेत, त्यांचं एक पत्र काढला आणि त्यांनी सांगितलं की ह्या पत्रात काही बोगस कामं आहेत आणि काही त्याच्यात अपशब्द वापरले. तर आमचा भाऊ जर का आमदार असताना आम्ही अपशब्द वापरताना सभागृहात ज्या संविधान एक स्थळ आहे, ज्या ठिकाणी अपशब्द वापरले असताना आम्ही थोडे गप्प बसणार आहेत, तर आम्ही त्या ठिकाणी बाचाबाची झाली, आमची आंबडीतुंबडी झाली, बोलणं झालं असताना नगराध्यक्षांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी सभा 1 तासासाठी तहकूब करण्यात आली आणि सर्वांना समज देण्यात आली की बाबा सभागृहात तुम्ही असं बोलू शकत नाही. पण हे प्रभाकर पाटील आहे ना, हे नेहमी त्यांना कसं आहे, ती हळद आहे ना पिवली असते, त्या हळदीला असं वाटतं सगळेच पिवले आहेत. म्हणजे त्यांनी जी पूर्वीची कामं केलेली आहेत ती एकाच गटाराची 3-3 बिलं काढायची, तसंच त्यांना काय वाटतं ह्या सभागृहात सगळे चोर चिटर असेच लोक राहतात आणि येतात आणि अशाच लोकांचं कामं चालू आहे. त्याने अजून एक मुद्दा मांडला, बाईटमध्ये मी ऐकलं की या सभागृहात 200-250 कोटीची झालेल्या कामांची बिलं पाठवा. मग ही बिलं काय नगरसेवक तपासणार आहे का, तो तपासणार आहे का? म्हणजे ज्या नगरपालिकेत असलेले जे कार्यकारी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर विश्वास नाही, त्या अधिकाऱ्यांनी जी बिलं तपासलेत ती बोगस आहेत, ती चिटिंग आहे. म्हणजे यांचे फक्त एकच शब्द आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचा आज बदलापूरच्या जनतेला एक माहिती म्हणून सांगतो, ह्यांनी एक सुकाणू समिती स्थापन केली आणि त्याचा अध्यक्ष हा आहे आणि तिथे 5% ठेकेदारांकडनं ब्लॅकमेलिंग करून घेतली जाते. ह्याचा हा सगळ्यात मोठा कारभार आहे. यांची फक्त एकच आहे की या नगरपालिकेतून कसा मलिंदा खाता येईल आणि या नगरपालिकेत कसं आपल्याला चिटिंग करता येईल, हे यांचं एवढंच दृष्टिकोन आहे, बाकी काही नाही. त्याच्यात आमचे कार्यकर्ते काल संतप्त झाले, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जमाव झाला आणि त्या ठिकाणी आमची बाचाबाची काल त्यांच्याबरोबर झाली. आम्ही कायदेशीर लढा, आम्ही हक्कभंगाचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही आता त्यांना पाठवणार आणि आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावणार आहे पोलिसांमार्फत. कारण वारंवार ते प्रत्येक ठिकाणी हेच शब्द वापरून एक लोकांची दिशाभूल करून एक अपमानित शब्द वापरत आहेत, त्यामुळे आम्ही ह्यापुढे हे सहन करणार नाही.